गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपलं मीटर ब्रिज झालं आहे. मीटर ब्रिजच्या आपण दोन मेथड स्टडी केल्या. एक होती ती नल डिफ्लेक्शन मेथड आणि दुसरी होती ती केल्विन्स मेथड. केल्विन्स मेथड आपण यूज केली टू डिटरमाइन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. तर नल डिफ्लेक्शन मेथड आपण यूज केली होती टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स. आज आपल्याला नवीन पार्ट स्टडी करायचे, तो म्हणजे पोटॅन्शिओमीटर. तर हे सगळ्या तुमच्या कॉलेजच्या प्रॅक्टिकल्स आहेत. कॉलेजला डिटरमिन म्हणजे ब्रिज नेटवर्क एक प्रॅक्टिकलला असणार आहे, केल्विन्स मेथड प्रॅक्टिकलला असणार आहे, नल डिफ्लेक्शन मेथड प्रॅक्टिकलला असणार आहे. पोटॅन्शिओमीटरचे 3 ॲप्लिकेशन आहेत. हे तिन्ही ॲप्लिकेशन प्रॅक्टिकलला असणार आहे. तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकल कराल त्यावेळेला तुमच्या आयडिया अजून क्लिअर होतील. मग आता मी पोटॅन्शिओमीटर म्हणजे काय सांगतो. पोटॅन्शिओमीटर इज अ डिव्हाइस यूज टू डिटरमाइन EMF ऑफ सेल. ओके, बॅटरीचा EMF म्हणजेच व्होल्टेज. बॅटरीचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी जी डिव्हाइस यूज करतात तिला पोटॅन्शिओमीटर म्हणतात. पोटॅन्शिओमीटर इज अ डिव्हाइस यूज टू डिटरमाइन EMF ऑफ सेल इन टर्म्स ऑफ लेंथ. ओके, आपण बाय युजिंग पोटॅन्शिओमीटर आपण व्होल्टेज मेजर करतो आणि हे व्होल्टेज लेंथच्या टर्ममध्ये मेजर करतात. मग आता पहिला पॉईंट आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओमीटर. आता सपोज करा दिस इज कंडक्टिंग वायर AB. ही वायर स्टेडी करंट कॅरी करते. स्टेडी करंट इज I. लेंथ ऑफ वायर is L and V is potential difference across terminals of wire. We have a conducting wire which carrying a steady current, which carrying a constant current. V is potential difference across ends of wire आणि वायरची लेंथ आहे L. So according to principle of potentiometer, potential difference across any portion of wire is directly proportional to length of that portion when steady current is flowing. Okay, so when steady current is flowing, potential difference across any portion of wire is directly proportional to potential difference across any portion of wire is directly proportional to length of that portion. क्लिअर झालं. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर काय ते लक्षात आलं. When steady current is flowing through wire, then potential difference across any portion of wire is directly proportional to its length. Therefore, V is directly proportional to length. Therefore, V is equal to K into L. Therefore, K is equal to V upon L. K is constant of proportionality आणि याला म्हणतात पोटॅन्शियल ग्रेडियंट. सो potential difference across wire per its length, that is nothing but potential gradient. लक्षात आलं. Potential difference across wire per unit length of wire is called as potential gradient. Potential gradient ह्याची युनिट असणार व्होल्ट पर मीटर. पोटॅन्शियल ग्रेडियंटचे युनिट व्होल्ट पर मीटर. सो प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओमीटर लक्षात आलं. When steady current is flowing through wire, then potential difference across any portion of wire is directly proportional to length of that portion. Therefore, V is directly proportional to L. V is equal to K into L. K म्हणजे पोटॅन्शियल ग्रेडियंट आणि पोटॅन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आला V अपॉन L. ओके, पोटॅन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर इज कॉल्ड ॲज पोटॅन्शियल ग्रेडियंट. हे प्रूव्ह पण करूया. सो आता बघा, R इज इक्वल टू रो L अपॉन A. ओके, अँड V इज इक्वल टू IR. मग या फॉर्म्युल्यात आरची व्हॅल्यू पुट करतो. सो V इज इक्वल टू हे आलं I रो L अपॉन A. सो V इज इक्वल टू I कॉन्स्टंट आहे कारण वायरमधून स्टेडी करंट फ्लो होतो आहे. रो म्हणजे रजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल ऑफ वायर, हे देखील कॉन्स्टंट असणार आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो V इज
I rho upon A into L. आता this is nothing but K. So V is equal to K into L. Therefore V is directly proportional to L. Potential difference across wire is directly proportional to length of that portion. मग ह्याच्यावरनं केचा अजून एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला. के इज इक्वल टू आय रो अपॉन ए. हा फारसा फेमस नसणारा फॉर्म्युला आहे, लक्षात आलं. पण एकदा जेईला क्वेश्चन आला होता ती या फॉर्म्युल्यानं पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचा होता. तर पोटेन्शियल ग्रेडियंटसाठी अजून आपल्याकडे एक नवीन फॉर्म्युला काय आला, आय इज इक्वल टू के इज इक्वल टू आय रो अपॉन ए. क्लिअर झालं. प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओमीटर लक्षात आलं. मग आता पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन बघा. ओके, इट कन्सिस्ट ऑफ अ वुडन बोर्ड. पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ अ वुडन बोर्ड on which different segments of manganese wire are kept parallel to each other. It consists of a wooden board on which different segments of manganese wire are kept parallel to each other. Length of each segment is 1 meter. Okay, ही manganese wire आहे, लक्षात आलं. It consists of a wooden board on which different segments of manganese wire are kept parallel to each other. Length of each segment is 1 meter. In case of potentiometer, length is not fixed. Depending upon our situation, depending upon practical situation, length may be vary from 4 meter to 20 meter. पोटॅन्शिओमीटर असतो. पोटॅन्शिओमीटर वायरची लेंथ फिक्स नसते. तुम्ही कशासाठी त्याला यूज करणार आहात अकॉर्डिंगली लेंथ चेंज होते फ्रॉम 4 मीटर टू 20 मीटर. एंड ऑफ वायर आर प्रोव्हाइडेड विथ टर्मिनल्स फॉर कनेक्शन. हे वायरचे एंड आहेत, यांना प्रोव्हाइड केलं आहे विथ टर्मिनल्स फॉर कनेक्शन. अँड डिफरंट कॉपर स्ट्रिप्स आर कनेक्टेड टू ईच अदर बाय यूजिंग थिक कॉपर स्ट्रिप. ह्या कॉपर स्ट्रीप आपण मीटर ब्रिजमध्ये पण हे स्टडी केलं आहे. कॉपर स्ट्रीप, थिक कॉपर स्ट्रीपचा पर्पज काय असतो, तर दोन पर्पज असतात. पहिलं म्हणजे दे प्रोव्हाइड कंडक्टिंग पाथ फॉर करंट आणि दुसरं म्हणजे दे मिनिमाइज कॉन्टॅक्ट रजिस्टन्स. तर हे पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन लक्षात आलं का. कन्स्ट्रक्शन लक्षात आलं. पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ potentiometer consists of a wooden board. On wooden board, different segments of manganese or eureka wire are arranged parallel to each other. Length of each segment is 1 meter. In case of meter bridge, in case of potentiometer, length of wire is not fixed. Depending upon our application, it may vary from 4 meter to 20 meter. Okay. Then different copper strips, different wires, manganese wires are connected to each other by using thick copper strip. ह्या कॉपर स्ट्रीपचा पर्पज काय असतो, तर कॉपर स्ट्रीप असतात दे प्रोव्हाइड कंडक्टिंग पाथ फॉर करंट आणि दुसरं दे मिनिमाइज कॉन्टॅक्ट रजिस्टन्स. ओके, आता कनेक्शन बघा. पोटॅन्शिओमीटरमध्ये दोन सर्किट असतात, एक प्रायमरी सर्किट असतं आणि दुसरं सेकंडरी सर्किट असतं. पोटॅन्शिओमीटरचं कोणतंही ॲप्लिकेशन स्टडी करा, म्हणजे सेपरेट सेल मेथड किंवा सम अँड डिफरन्स मेथड किंवा टू डिटरमाइन इंटरनल रजिस्टन्स. पोटॅन्शिओमीटरचं कोणतंही ॲप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये प्रायमरी सर्किट असतं ते सेम असतं. सो इन बिटवीन पॉईंट ए अँड बी अ प्रायमरी सर्किट इज कनेक्टेड विच कन्सिस्ट ऑफ ऑक्झिलरी or driving battery, ammeter, key and rheostat. पोटॅन्शिओमीटरचं कोणतंही ॲप्लिकेशन असू द्या, प्रायमरी सर्किट असणार आहे ते सेमच असणार आहे. आणि प्रायमरी सर्किट कोणतं असतं, इट कन्सिस्ट ऑफ ऑक्झिलरी ऑर ड्रायव्हिंग बॅटरी. ही बॅटरी पोटॅन्शिओमीटर सर्किटमध्ये चार्जना ड्रॉ करते.
चार्जना फ्लो करते म्हणून हिला नाव काय आहे, ड्रायव्हिंग बॅटरी, ॲमीटर, की अँड रिओस्टॅट. डिपेंडिंग अपॉन आवर रिक्वायरमेंट ॲट पॉईंट ए सेकंडरी सर्किट इज कनेक्टेड. आणि हे सेकंडरी सर्किट प्रत्येक एक्सपेरिमेंट वाईज वेगळं असणार आहे. लक्षात आलं का? पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन आणि कनेक्शन लक्षात आले. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. कन्स्ट्रक्शन, इट कन्सिस्ट ऑफ अ वुडन बोर्ड ऑन विच डिफरंट सेगमेंट ऑफ मॅंगेनिन वायर, मॅंगेनिन और युरेका वायर आर केप्ट पॅरलल टू ईच अदर. ओके. मॅंगेनिन मॅंगेनिन किंवा युरेका हेच मटेरियल का यूज करायचं? बिकॉज फॉर मॅंगेनिन अँड युरेका टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज स्मॉल अँड रेजिस्टिव्हिटी इज लार्ज. लेंथ ऑफ ईच सेगमेंट इज 1 मीटर. इन potentiometer circuit, length of potentiometer wire is not fixed. Depending upon our requirement, it may vary from 4 meter to 20 meter. लक्षात आलं? Different manganese wires are connected to each other by using thick copper strip. थिक कॉपर स्ट्रीपचा पर्पज असतो टू प्रोव्हाइड कंटिन्युअस पाथ फॉर करंट. आणि सेकंड त्याचा यूज असणार आहे, इट मिनिमाइज कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. ओके. आता कनेक्शन बघा. पोटॅन्शिओमीटरचं कोणतंही ॲप्लिकेशन असेल तर प्रायमरी सर्किट आपलं फिक्स असणार आहे. प्रायमरी सर्किट कन्सिस्ट ऑफ सिरीज अरेंजमेंट ऑफ बॅटरी. ह्या बॅटरीला म्हणतात ड्रायव्हिंग बॅटरी और ऑक्झिलरी बॅटरी. देन ॲमीटर, की अँड रिओस्टॅट. डिपेंडिंग अपॉन ॲप्लिकेशन सेकंडरी सर्किट मात्र प्रत्येक ठिकाणी चेंज होईल. क्लिअर झालं? मी आज काय काय शिकवलं बघा. पहिल्यांदा मी पोटॅन्शिओमीटरचं प्रिन्सिपल शिकवलं, ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन शिकवलं आणि पोटॅन्शिओमीटरचे कनेक्शन शिकवले. ओके. मग आता आपण पोटॅन्शिओमीटरचं पहिलं ॲप्लिकेशन स्टडी करायचं आहे, डिटर्मिनेशन ऑफ EMF बाय सेपरेट सेल मेथड. डिटर्मिनेशन ऑफ किंवा असं म्हणूयात कंपॅरिझन ऑफ EMF बाय सेपरेट सेल मेथड. ओके. सो मी पोटॅन्शिओमीटर ड्रॉ करतो. आपल्याला EMF कम्पेअर करायचं आहे. EMF कम्पेअर करायचं आहे तर त्यासाठी मला 2 सेल लागतील आणि हे 2 सेल 1 आफ्टर 1 कनेक्ट करायचे आहेत. म्हणून याचं नाव सेपरेट सेल मेथड किंवा इंडिव्हिज्युअल सेल मेथड. सो कंपॅरिझन ऑफ EMF बाय सेपरेट सेल मेथड. कंपॅरिझन ऑफ EMF बाय इंडिव्हिज्युअल सेल मेथड. प्रायमरी सर्किट बघा. प्रायमरी सर्किट कन्सिस्ट ऑफ ऑक्झिलरी बॅटरी, की, ॲमीटर, रिओस्टॅट. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. आता ए पासून एक वायर ड्रॉ केली. ह्या वायरला मी सेल कनेक्ट केला विच इज फर्दर कनेक्टेड टू रेजिस्टन्स बॉक्स विच इज फर्दर कनेक्टेड टू जॉकी. हे झालं सेकंडरी सर्किट. हा सेल आहे, याचा EMF आपल्याला मेजर करायचा आहे आणि मग कंपॅरिझन करायचं आहे. तर मी सेकंडरी सर्किटमध्ये जो सेल कनेक्ट केला आहे त्याचा EMF आहे E1. सर्किट लक्षात आलं? मी एकदा पुन्हा सांगतो. इन बिटवीन पॉईंट ए अँड बी सिरीज अरेंजमेंट ऑफ ड्रायव्हिंग बॅटरी, की, ॲमीटर अँड रिओस्टॅट इज कनेक्टेड. From point A, wire is drawn which is connected to positive terminal of cell whose EMF has to be determined. Its negative terminal is connected to resistance box which is further connected to jockey. ओके. मग आता आपलं सर्किट आपण केलं आहे. मग सर्किट करेक्ट आहे की रॉंग आहे ते पण चेक करावं लागेल. मग पहिल्यांदा काय केलं बघा. ड्रॉ सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स R. पहिली स्टेप. ड्रॉ सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स R. क्लोज की. करंट विल फ्लो थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. इथं गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करायचं राहिला. हा गॅल्व्हॅनोमीटर. की इज कनेक्टेड टू some current will flow through galvanometer. Now touch galvanometer at point A.
गॅलॉनोमीटर शोज डिफ्लेक्शन ऑन वन पर्टिक्युलर साईड. म्हणजे सपोज करा ए पॉईंटला गॅलॉनोमीटर जॉकी टच केला, गॅलॉनोमीटरनं लेफ्ट साईडला रिडिंग दाखवलं आहे, मग आता त्याला बी पॉईंटला टच करायचा. डिफ्लेक्शन इन गॅलॉनोमीटर इफ इट इज अ रिव्हर्स देन आवर कनेक्शन्स आर करेक्ट. लक्षात आलं. ए पॉईंटला जॉकी टच केल्यानंतर गॅलॉनोमीटरचं डिफ्लेक्शन सपोज करा लेफ्टला आहे, बी पॉईंटला टच केल्यानंतर ते डिफ्लेक्शनचं राईट साईडला गेलं, म्हणजे ऑन टचिंग जॉकी ॲट टू अपोजिट पॉईंट इफ डिफ्लेक्शन इन गॅलॉनोमीटर इज रिव्हर्स then our connections are correct. On touching jockey at 2 point, if galvanometer shows same side deflection, it may be due to wrong connection, loose connection, small current flowing through circuit, and EMF of auxiliary battery is less than EMF of cell connected in secondary circuit. हे खूप इम्पॉर्टंट आहे. यावर एकदा AIPMTला क्वेश्चन विचारला आहे. गॅलॉनोमीटर सेम साईड डिफ्लेक्शन केव्हा दाखवू शकतो? ज्या वेळेला सेकंडरी सर्किटमधला सेल आहे त्याचा EMF ड्रायव्हिंग बॅटरीपेक्षा जर जास्त असेल तर गॅलॉनोमीटर शोज सेम साईड डिफ्लेक्शन. क्लिअर झालं. मी पुन्हा एकदा कनेक्शन रिपीट करतो. बघा, इन बिटवीन पॉईंट ए अँड बी सिरीज अरेंजमेंट ऑफ ड्रायव्हिंग बॅटरी और ऑक्झिलरी बॅटरी, की, emitter and rheostat is connected. From point A, wire is drawn which is connected to positive terminal of cell whose EMF has to be determined. Its negative terminal is connected to resistance box which is further connected to galvanometer, and galvanometer is further connected to jockey. ओके. मग आपण एक्सपेरिमेंट स्टार्ट करण्यापूर्वी आपलं सर्किट करेक्ट आहे की रॉंग आहे हे पण चेक करायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग त्यासाठी मी काय केलं, पहिल्यांदा रजिस्टन्स बॉक्स आरमधून काही रजिस्टन्स ड्रॉ केला. सपोज करा 5 ओहम किंवा 10 ओहम 50 ओहम एवढा रजिस्टन्स मी ड्रॉ केला. जॉकीला की क्लोज केली, सर्किटमधून करंट पास झाला, काही करंट गॅलॉनोमीटरमधून देखील पास झाला. जॉकीला टच केलं ॲट पॉईंट ए, जॉकीला टच केलं ॲट पॉईंट ए. गॅलॉनोमीटर शोज डिफ्लेक्शन ऑन वन पर्टिक्युलर साईड. नाउ टच जॉकी ॲट अपोजिट पॉईंट बी, डिफ्लेक्शन इन गॅलॉनोमीटर विल बी रिव्हर्स. असं जर झालं, दोन डिफरंट पॉईंटला जॉकी टच केल्यानंतर गॅलॉनोमीटरचं डिफ्लेक्शन जर रिव्हर्स झालं तर आपलं कनेक्शन करेक्ट आहे. पण सपोज करा असं झालं, म्हणजे 99% केसमध्ये असंच होतं. तुम्ही जॉकीला ए पॉईंटला टच केलं, गॅलॉनोमीटरचं डिफ्लेक्शन सपोज करा लेफ्ट साईडला आलं, तुम्ही बी पॉईंटला टच केलं, पुन्हा तो लेफ्ट साईडला डिफ्लेक्शन दाखवू लागलाय. म्हणजे ऑन टचिंग जॉकी ॲट टू अपोजिट पॉईंट इफ गॅलॉनोमीटर शोज डिफ्लेक्शन ऑन सेम साईड, इट मे बी ड्यू टू लूज कनेक्शन, इट मे बी ड्यू टू रॉंग कनेक्शन, इट मे बी ड्यू टू स्मॉल करंट फ्लोईंग थ्रू सर्किट, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट EMF ऑफ सेल कनेक्टेड इन सेकंडरी सर्किट हुज EMF इज ग्रेटर दॅन ऑक्झिलरी बॅटरी. सेकंडरी सर्किटमधला सेल हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. यावर नीटला क्वेश्चन विचारला आहे, AIPMTला क्वेश्चन विचारला आहे. जर सेकंडरी सर्किटमधला सेल असेल त्याचा EMF ऑक्झिलरी बॅटरीपेक्षा जास्त असेल तर गॅलॉनोमीटर सेम साईड डिफ्लेक्शन शो करतो. आता आपण सपोज करूया की आपलं कनेक्शन करेक्ट आहे. मग आता आपण एक्सपेरिमेंटला सुरुवात केली, जॉकीला ए पॉईंटला टच केलं. ओके. नंतर मी डिफरंट पॉईंटला जॉकीला टच करायला सुरुवात केलं. जॉकीनं कवर केलेली लेंथ जशी इन्क्रीज झाली तसा सर्किटचा रेजिस्टन्स पण इन्क्रीज झाला. बरोबर आहे. जॉकीला मी डिफरंट पॉईंटला टच केलं, जशी वायरची लेंथ वाढत वाढत चालली तसं सर्किटचा रेजिस्टन्स पण इन्क्रीज होत चालला आहे. करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू resistance. As a result of this, current flowing through galvanometer decreases. Current is directly proportional to deflection. So जसा जॉकीनं कव्हर केलेली लेंथ इन्क्रीज होत चालले वायरची, तसं गॅलव्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन काय होऊ लागलंय, कमी कमी होत चाललंय. ॲट अ पर्टिक्युलर लेंथ ऑफ वायर गॅलव्हॅनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. ओके. सो दिस इज बॅलन्सिंग कंडिशन. काय म्हटलं लक्षात आलं. आपण
की क्लोज केली, रजिस्टन्स बॉक्समधून रजिस्टन्स ड्रॉ केला आहे, की क्लोज केली, सर्किटमधून करंट फ्लो झाला, काही करंट गॅल्व्हॅनोमीटरमधून पास झाला. जॉकीला तुम्ही ए पॉईंटपासून डिफरंट पॉईंटला वायरला टच करायला सुरुवात केली. जॉकीनं कव्हर केलेली लेंथ जशी वाढत वाढत चालले तसा सर्किटचा रजिस्टन्स इन्क्रीज होऊ लागला आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर डिक्रीजेस. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन पण डिक्रीज झालं. ॲट अ पर्टिक्युलर लेंथ ऑफ वायर गॅल्व्हॅनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. सो ए जे is a balancing length. Suppose kara it is L1 and potential drop across this wire is V1. Then according to our principle, V1 is directly proportional to L1. Therefore V1 is equal to KL1. आता ही गॅल्व्हॅनोमीटरची जी ब्रँच आहे ह्या ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करतोय? हा सेल E1 करंट प्रोव्हाइड करतोय. बरोबर आहे. मी त्या दिवशी EMFची डेफिनेशन सांगितली होती. EMFची डेफिनेशन काय असते? ज्या वेळेला एखादा सेल सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही त्यावेळेला वायरची जी लेंथ असते त्यावेळेला त्या सेलचा जो व्होल्टेज असतं त्याला आपण EMF म्हणतो. मी काय म्हटलं? EMFची डेफिनेशन आपण लास्ट रिव्हिजन लेक्चरमध्ये EMF आणि टर्मिनल पोटेन्शियल स्टडी केलं आहे. एखादा सेल किंवा एखादी बॅटरी सर्किटमध्ये जर करंट प्रोव्हाइड करत नसेल तर तिचं जे व्होल्टेज असतं त्याला आपण EMF म्हणतो. आता बघा, ज्या वेळेला तुम्ही बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केली त्यावेळेला या ब्रँचमधला करंट झिरो झाला. बरोबर आहे. आता या ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करतोय? हा सेल E1 प्रोव्हाइड करतोय. मग आता ज्या वेळेला बॅलन्सिंग कंडिशन असेल त्यावेळेला या ब्रँचमधला करंट झिरो आहे. याचा अर्थ हा सेल सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. त्यामुळं वायरच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे दॅट इज नथिंग बट EMF ऑफ सेल. मग E1 इज इक्वल टू हे आलं KL1, इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. आता मी काय केलं, ही सेपरेट सेल मेथड आहे किंवा इंडिव्हिज्युअल सेल मेथड आहे. ओके. आता मी काय केलं बघा, हा सेल रिप्लेस केला विथ अनादर सेल हुज EMF इज E2. काय म्हटलं लक्षात आलं? मी सेकंडरी सर्किटमधला सेल होता ज्याचा EMF E1 होता त्याला मी रिप्लेस केलं बाय अनादर सेल हुज EMF इज E2. ओके. पुन्हा सेम प्रोसिजर फॉलो केली. गॅल्व्हॅनोमीटरला डिफरंट पॉईंटला टच केलं. जसं वायरची लेंथ वाढत वाढत चालले तसं गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन कमी कमी होत चाललं आहे. गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन कमी कमी होत चाललं आहे. एका पर्टिक्युलर पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटरनं नल डिफ्लेक्शन शो केलं. ओके. आता सपोज करा L2 इज लेंथ ऑफ वायर अँड V2 इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट. L2 इज लेंथ ऑफ वायर अँड V2 इज potential difference across wire. मग according to our principle V2 is directly proportional to L2. Therefore V2 is equal to KL2. बरोबर आहे. आता ज्या वेळेला तुम्ही बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन कराल त्यावेळेला या ब्रँचमधला करंट झिरो असेल. याचा अर्थ सेकंडरी सर्किटमध्ये जो सेल कनेक्ट केला आहे तो सेल सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं आहे का? ज्या वेळेला तुम्ही बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन कराल त्यावेळेला या ब्रँचमधला करंट झिरो आहे. बरोबर आहे. याचा अर्थ सेकंडरी सर्किटमध्ये जो सेल कनेक्ट केला आहे तो सेल सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. मग ऑब्व्हियसली वायरच्या अक्रॉस जे पोटेन्शियल असेल दॅट इज नथिंग बट EMF ऑफ सेल. म्हणजे V2 इज इक्वल टू हे आलं E2. कळलं का तुम्हाला? V2ला मी E2 का घेतलं लक्षात आलं? ही जी ब्रँच आहे या ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करतं आहे? हा सेल ज्याचा EMF आहे E2. बरोबर आहे. तुम्ही ज्या वेळेला बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन करता त्यावेळेला या ब्रँचमधला करंट गॅल्व्हॅनोमीटरची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमधला करंट झिरो झाला आहे. याचा अर्थ सेकंडरी सर्किटमध्ये जो सेल कनेक्ट केला आहे तो सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही. आणि एखादा सेल जर सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नसेल
तर त्याच्या व्होल्टेजला आपण ई एम एफ म्हणतो. मग आता जर सेकंडरी सर्किटमधला सेल वायरमधून करंट प्रोव्हाइड करत नसेल तर वायरच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे दॅट इज नथिंग बट ई एम एफ ऑफ सेल, म्हणजे E2 इज इक्वल टू KL2, इक्वेशन नंबर 2. Therefore E1 upon E2 is equal to KL1 upon KL2. Therefore E1 upon E2 is equal to L1 upon L2. हे झालं कंपॅरिझन ऑफ EMF बाय इंडिव्हिज्युअल सेल मेथड. याला सेपरेट सेल मेथड किंवा इंडिव्हिज्युअल सेल मेथड का म्हणायचं? कारण इथे सेकंडरी सर्किटमध्ये एका वेळेला एकच सेल जोडलेला असतो. पहिला सेल जोडला ज्याचा EMF E1 होता, त्यानंतर त्याला रिप्लेस केलं बाय अनादर सेल हुज EMF इज E2. मग एका वेळेला इथे सर्किटमध्ये आपण एकच सेल यूज करतोय, म्हणून या मेथडला काय म्हणतात? इंडिव्हिज्युअल सेल मेथड ऑर सेपरेट सेल मेथड. लक्षात आलं? हां, ते सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे V1ला मी E1 का घेतलं ते कळलं. गॅल्व्हनोमीटरची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये सेकंडरी सर्किटमधला जो करंट असेल, सेकंडरी सर्किटमधला जो सेल असेल तो करंट प्रोव्हाइड करतो. बॅलन्सिंग कंडिशनला गॅल्व्हनोमीटरच्या ब्रँचमधला करंट 0 आहे. याचा अर्थ सेकंडरी सर्किटमध्ये जो सेल कनेक्ट झाला आहे तो सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. आणि एखादा सेल जर सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नसेल तर त्याच्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो? EMF म्हणतो. मग ह्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळाला E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. L1 म्हणजे बॅलन्सिंग लेंथ फॉर फर्स्ट सेल, L2 म्हणजे बॅलन्सिंग लेंथ फॉर सेकंड सेल. ओके, तर पोटॅन्शियोमीटर लक्षात आलं. ह्याच्यामध्ये वायर कोणती यूज केले? मॅंगेनिन वायर यूज केले. पोटॅन्शियोमीटर असेल तर त्याच्यामध्ये वायरची लेंथ फिक्स नाही आहे, ती 4 मीटरपासून 20 मीटरपर्यंत व्हॅरी होऊ शकते. आता एक JEE वाला पॉईंट, सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटॅन्शियोमीटर इन्क्रीजेस इफ पोटॅन्शियल ग्रेडियंट डिक्रीजेस. सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटॅन्शियोमीटर इन्क्रीजेस इफ पोटॅन्शियल ग्रेडियंट डिक्रीजेस. सो सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज होते. पोटॅन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय? V अपॉन L. बरोबर आहे. मग सेन्सिटिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल, सेन्सिटिव्हिटी फॉर्म्युला, एक मिनिट हा, सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला V अपॉन L. बरोबर आहे. सेन्सिटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. मग सेन्सिटिव्हिटी जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल, सेन्सिटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L आहे. बरोबर आहे. सो वायरची लेंथ जेवढी जास्त असेल तेवढी पोटॅन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी कशी असेल? जास्त असेल. क्लिअर झालं? तर हे होतं पोटॅन्शियोमीटर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन स्टडी करायचे, ते म्हणजे सम अँड डिफरन्स मेथड अँड डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रजिस्टन्स. थांबूया.